विषयावरती लक्षवेधी मांडित आहे. मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय. आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील SC, ST, OBC, मायनर OBC, VJNT या सर्व कॅटेगरीतील लोकांच्या वरती इफेक्ट करणारा विषय आहे. राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय 2-3 लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय, पण सर्व विभाग मग आरक्षण देऊन उपयोग काय? आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय, बिंदू नामावली 1970 ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले. जेव्हा जेव्हा रिझर्वेशन OBCचं रिझर्वेशन आलं, बिंदू नामावली चेंज झाली. नंतर VJNT त्यामध्ये प्रवर्ग तयार केला. 97 ला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या. 2018 ला मराठा आरक्षण आलं, परत बिंदू नामावली बदलली. परत मराठा आरक्षण रद्द झालं, परत चेंज झाली. परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं, बिंदू नामावली बदलली. तर अध्यक्ष महोदय, ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे. निवड सूची, निवड यादी. पडळकर साहेब, पॉइंटेड प्रश्न घ्या. नाही, पॉइंटेड काढणारच नाही ना. विषय काय आहे? विषय नाही, ह्या काय किरकोळ विषय नाही. जमत नसेल तर मी बोलत नाही. मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही. विषय जर सविस्तर कळाला, एक लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे. हा विषय सभागृहात मांडलाय. त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा आणि पॉइंटेड उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. विषय काय आहे? सर्वांना विनंती आहे. विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी. तुम्ही सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा. हा मागासवर्गीयचा सगळा विषय आहे. बिंदूमध्ये बदल झालाय आणि ह्याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत. सरकारचे निर्णय काय आहेत? 1997चं पत्रक आहे. सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मेरिटमध्ये आला, तो खुल्यामध्ये बसत असेल तर तो खुल्यामध्ये घ्यावा. आता काय करतायत हे सगळे लोक, अधिकारी लोक, मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिटमध्ये दाखवत नाही त्यांना, परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय. जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना. बरं, हे मी पुरावे घेऊन आलोय. मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही. मी या कळणारच नाही विषय. मी 3 वेळा बोललोय, नुसतं 3 वेळा बैठका केल्या. प्रश्न घ्या, उत्तर नाही, मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे. कुठला द्यायचा आहे? पुणे महानगरपालिकेचा. पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 पासून ही जी शिक्षकांची भरती झाली, या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला 66.67 मार्क्स मिळाले. हे ओपनच्या यादीमध्ये आहेत. आणि OBCच्या यादीत दाखवलेली 16 मुलं, SCच्या यादीत दाखवलेली 3 मुलं, NTच्या यादीत दाखवलेली 2 मुलं, ही 66.67 पेक्षा जास्त आहेत मार्क. त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती, परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही. मंत्री महोदय उत्तर द्या. नाही, अजून विषय ना पुढं. बघा, मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी कॅन्सल करा. आपण प्रश्न घ्या. प्रश्नाची प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे. तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय, 2-3 लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे. आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल. प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते. या लक्षवेधी ही ऐकून घ्या. ऐकून घ्या. आता उत्तर द्या. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अरे उत्तर घ्या, उत्तर घ्या, उत्तर घ्या. मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की 4थी लक्षवेधी परत घ्या. हो, बरोबर. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या. विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे. आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू. परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या करता 13%, अनुसूचित जमाती करता 7%, विमुक्त जाती करता 3%, भटक्या जमाती करता
2.5%, भटक्या जमाती करता 3.5%, भटक्या जमाती डी करता 2%, इतर मागास वर्ग प्रवर्ग ओबीसी याकरता 19%, विशेष मागास प्रवर्ग एसबीसी याच्याकरता 2% आणि EWS करता 10%. अशा पद्धतीची आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी आहे आणि त्या पद्धतीने ही भरती संपन्न होते आहे. अध्यक्ष महोदय, ज्या काही नियुक्त प्राधिकारी संस्था आहेत, महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदय असतील, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये संबंधित संस्था या नियुक्त प्राधिकारी म्हणून बिंदू नामावली तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासणी करता पाठविल्या जातात आणि ती तपासणी करून सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली तपासून प्रमाणित केली जाते. ही बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस त्या ठिकाणी संपन्न केली जाते. अध्यक्ष महोदय, ही पण वस्तुस्थिती आहे की आताचे जी काही आरक्षण टक्केवारी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, या आरक्षण टक्केवारीमध्ये जर मेरिटमध्ये कोण असेल तर तो जनरलमधनं येत असतो आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी भरती केली जाते. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये विभागाच्या वतीने जे काही मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशी 21,839 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची 15,670 व खुल्या प्रवर्गाची 6,169 पदं होती. यामध्ये आरक्षित पदांवर शिफारस झालेले उमेदवार 13,026 असून खुल्या प्रवर्गावर शिफारस झालेले उमेदवार 5,008 आहे. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही आरक्षित पदावर कोणावरही अन्याय झालेला नाही. उलट पक्षी त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे कदाचित बॅकलॉग असेल पाठीमागच्या काळामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशी एकूण 10,856 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची 8,643, खुल्या प्रवर्गाची 2,213 पदं होती. यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात 1,114 पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली असून त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाच्या पदावर शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या 712 इतकी आहे. उर्वरित मुलाखतीसह भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही विमुक्त जाती याच्यामध्ये 1,498 उमेदवार, भटक्या जमातीमध्ये 727 उमेदवार, भटक्या जमातीमध्ये 821 उमेदवार आणि भटक्या जमाती डी मध्ये 672 उमेदवार त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. चला, घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.